लासलगावमध्ये कांद्याचे भाव पुन्हा कोसळल्यात। कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी लासलगाव, येवला, वणी, मनमाड लिलाव बंद पाडलेला आहे। कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 1200 रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झालेत। संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव, पिंपळगाव रस्त्यावर हा रास्ता रोको आंदोलन केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे। कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात चांगलीच घसरण होते। चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 1200 रुपये भाव मिळत नसल्याने आता शेतकरी आक्रमक झालेले आहेत। तर लासलगावमध्ये कांद्याचे दर आता कोसळतात आहेत। कांद्याचं निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी आता शेतकरी करताना दिसतात। कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे दर कमी होतात, याचा फटका बसतोय तो म्हणजे थेट शेतकऱ्यांना। त्यामुळे कांद्याचं निर्यात शुल्क कमी करावं अशी मागणी वारंवार शेतकरी करताना दिसतात, पण याकडे अजूनही सरकारने लक्ष दिलेलं नाहीये। त्यामुळे शेतकरी संतप्त झालेल्या त्या शेतकऱ्यांनी लासलगाव, येवला, वणी, मनमाडमध्ये चक्क लिलाव आता बंद पाडले आहेत। कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 1200 रुपयापर्यंत भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत आणि संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगावमध्ये पिंपळगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलेले आहे। यापुढे सुद्धा कांद्याचे भाव असेच कमी होण्याची सुद्धा आता शक्यता वर्तवण्यात येत आहे। थेट जर आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या बरोबर आहेत। किरण, शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले दिसतात। कांद्याच्या दराबद्दल निर्यात दर कमी करण्यास शुल्क कमी करावं अशी सुद्धा आता मागणी शेतकरी करताना दिसतात। प्रशासनाने याची दखल घेतली आहे का मुळात? हो, नक्कीच मनोश्री। सकाळी जे आहे लासलगाव बाजार समिती संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडला। काही दिवसापासून जे आहे कांद्याच्या भावात जे आहे घसरण होत होती, त्यामुळे संतप्त झालेले शेतकऱ्यांनी सकाळी लासलगाव बाजार समिती बंद पाडला। त्यानंतर नाशिक जिल्ह्यातले जे अनेक मार्केट कमिटी आहेत, जसे निफाड आहेत आणि येवला आहे, वणी आहे, अंदरसूर बाजार समिती आहेत, इथे सर्वच बाजार समितीमध्ये आहेत। भाव घसरल्याने शेतकरी संतप्त झालेले आहे आणि हे चारही जे बाजार समिती आहेत ते बंद पाडलेले आहेत शेतकरी। एकूणच कांद्याचा जो निर्यात मूल्य आहे तेच कमी करा, तेच कमी केल्याशिवाय कांद्याचा जो एक प्रकारचा तो भाव असतो ते जे असतो ते किरण, याच्याशी संपर्क होत नाही, मात्र आपण बघितलं कांद्याची आवक वाढलेली आहे, त्यामुळे कांद्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे। चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 1200 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झालेले आहेत। लासलगाव, येवला, वणी, मनमाडमध्ये त्यांनी लिलाव बंद पाडलेला आहे कांद्याचा।